अभ्यास करत होता, तुला अवघड विषय कोणता वाटायचा सगळ्यात? सर अवघड मला गणित बुद्धिमत्ता भरपूर वेळा मला प्रॉब्लेम दिला आणि गणित बुद्धिमत्तामुळेच मी मागच्या वेळेस मुंबई शाळेतला राहिलो. पण मी त्या विषयाला सर एक ठराविक वेळ दिला की म्हणजे आता आपण कसं जीएस करताना आपण जीएस ला 4-4 तास आपण तेच वाचत बसतो. बरोबर. मी म्हणलं ठीक आहे, आपण जीएस चा प्रश्न आपण ठरवू शकत नाही, जीएस चा प्रश्न ते ठरवतात. आपण जीएस किती केलं तरी ते थोडंफार कुठं ना कुठं मार्क जातो. मग आपण काय करू, गणित बुद्धिमत्ताला जास्त वेळ देऊ. बरोबर. मग मी जरी नसतं जमत तरी ते परत सोडवून ते अक्षरशः मध्ये गणित पाठ व्हायची. बरोबर. मग नंतर मग बुद्धिमत्तेचे प्रश्न असते काय असे एकदम 4-4, 8-8 ओळीचे मुलांना असं वाटतं की आता हा मोठा प्रश्न आहे, मला जमणार नाही. पण खरं तर उत्तर त्याच्यामध्ये दडलेलं असतं. बरोबर. पण आपण ते व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. बरोबर. ते मला ह्या भरतीला समजलं. एकदम व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. कितीही अवघड असलं त्याचं रिपिटेशन करा. कितीही अवघड, कितीही जर डोक्याला जर वाटत होतं, हाय की नाही, गणित म्हणणार हे गणित नसलं जमणारच नाही मला असं वाटायचं, जमूच शकत नाही आपल्याला. पण मी सर ते म्हणजे म्हणतात ना की आपण 100 काम एक वेळा नाही केली पाहिजे, एकच काम 100 वेळा केल्यावर यश मिळतं. बरोबर. तर ज्यांना गणित अवघड जाते त्यांनी काय करणं गरजेचं आहे, मागच्या पॉडकास्ट मध्ये पण सांगितलं आपण फॉर्म्युला काय करायचंय. पण आपल्याकडं आता गौरव आहे की त्याला गणित म्हणजे असं जड वाटत होतं, ते गणित जमणारच ना आपल्याला. पण त्याने काय फॉर्म्युला सांगितलं की एक गणित पाठ होईपर्यंत गणित केलंय, त्यावेळेस त्याचं गणित परफेक्ट झालं आणि त्यावेळेस त्याला गणिताला मार्क्स आलेले आहेत. तर गणिताच्या सगळ्यांनी अशा पद्धतीने तयारी करायची.